जशी आता माझी चालू आहे, माझी अगदी लास्ट मुमेंटला चालू आहे, कारण की नेहमीचंच आहे म्हणा, आदल्या दिवशीची तयारी असते तीच खरी तयारी असते. एवढे दिवस किती म्हटलं तयारी करायची, आवरायचं सगळं, तरी ते तेवढ्या पद्धतीने होत नाही. आणि माझं पण तेच झालं. सकाळी लवकर उठून आम्ही म्हणजे मी आणि माझा भाऊ बाजारात गेलो, कारण की आठवीचं सगळं सामान आणायचं होतं, भाज्या आणायच्या होत्या, फळं वगैरे हे सगळं आणायचं होतं. आणि ठरवलं की एकदाच जायचं आणि एकदा सगळं घेऊन यायचं, कारण बाजार जवळ आहे. त्यामुळे असं होतं की आणू एक आठवलं की, पण म्हटलं यावेळेस नको. मग त्याच्या फेऱ्या मारल्या तर बराचसा वेळ निघून जातो, म्हणून सकाळी सगळ्यात आधी जाऊन बाजारातलं सगळं सामान आणलं. त्याच्यानंतर घरी येऊन माझी सगळी साफसफाई बाकी होती, ती म्हटलं पटापट आवरूया. म्हणजे घर वगैरे झाडून ठेवलेलं होतं, पण हे शेवटच्या दिवसापर्यंत पुसण्याचं काम काही जातच नाही, संपतच नाही. तर ते सगळ्यात आधी करायला सुरुवात केली. आता ही माझी पूर्ण आवरून झालेली आहे, सगळं उचललं आहे, म्हणजे थोडं मोकळी केली आहे. आणि आता इथे ह्या रूममध्ये इथे ह्या ओट्यावरती गणपतीचं सगळी तयारी होणार आहे. तर फायनली बरं झालं की माझ्याकडनं हे ॲटलिस्ट एक तरी रूम झाली आहे. आता बाकी सगळं घर पुसून घ्यायचं आहे. ते करून झाल्यानंतर काहीतरी खायला बाहेर जाणार आहे, मावशीकडे पण जाणार आहे. मावशीकडनं काही सामान आणायचं आहे, ते पण जाऊन घेऊन येणार आहे. आणि संध्याकाळी मग आम्ही गणपतीची तयारी सुरू करणार, म्हणजे माती वगैरे बांधणं आणि ते काही बॅगला जे काही डेकोरेशन थोडंफार असेल, पडदे वगैरे लावले जाणार, तर ते सगळं मी आता संध्याकाळी करणार आहे. आता पटापट सगळं घर पुसून आंघोळ वगैरे करून मी जेवायला बाहेर जाऊन मावशीकडे जाणार आहे. तिथून काय काय आणणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळी कामं आवरून झाली, म्हणजे सगळं पुसून वगैरे काढायचं होतं, ते सगळं काढून झालं आहे. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की मी काहीतरी घरामध्ये चेंजेस केलेत, म्हणजे थोडंसं. तर हा आहे तो बदल. म्हणजे आमच्या घरामध्ये एक प्रॉपर असं किचन नव्हतं, म्हणजे ओटा बेसिन वगैरे हा प्रकार नव्हता. आणि ही पूर्ण जी भिंत आहे ती मातीची होती, आणि इथे चूल वगैरे होती, पण ते आम्ही वापरत नव्हतो. जेव्हापासून गॅस घेतला तेव्हापासून मग चुलीवर फारसं जेवण वगैरे आम्ही करत नव्हतो, त्यामुळे ते सगळं तसंच होतं. आणि मग आताच झालं की माझी थोडीफार गैरसोय होत होती, त्यामुळे मी ठरवलं की नाही, जरा मी काही चेंजेस करून घेते, जेणेकरून मला थोडं ते बरं पडेल. म्हणून मग भांडी वगैरे रात्रीची बाहेर जाऊन घासायला थोडा प्रॉब्लेम होतो, म्हणून मी हा थोडासा चेंज करून घेतला आहे. आणि आता मी पहिल्यांदा इथे गॅस पण जोडून घेतला आहे, शेगडी पण. त्याच्यामुळे आता मला सगळ्यांनी सांगितलं की एकदा पूजा कर, कारण की नवीनच किचन आहे, तर तिथे पूजा वगैरे कर आणि मग सुरुवात कर जेवण वगैरे करायला. तर म्हणून मी आता आंघोळ वगैरे केली आणि म्हटलं चला पटकन पूजा आटपून घेऊया, म्हणजे चहा ठेवता येईल सकाळपासून. सकाळच्या चहानंतर मध्ये मी काही खाल्लंच नाही. मी म्हटलं होतं बाहेर जेवायला जाईन, पण ते काही पॉसिबल नाही झालं. सांगितलं मी मगाशी त्याप्रमाणे नवीनच किचन बांधलं आणि आजपासून खरं तर उद्यापासून मला सुरुवात करायचं होतं, पण म्हटलं उद्या कधी सगळे गोंधळ होईल आणि उद्या जेवण पण होतं जमायचं, त्या गडबडीत राहून जाईल माझ्याकडनं किंवा माझीच गडबड होईल, म्हणून म्हटलं नको आजच आपण करूया. कारण की हा पाईप वगैरे लावल्यामुळे दुसरा जो गॅस तो बंद झाला, त्याच्यामुळे आता आमचे चहा पण आम्ही करू शकत नव्हतो. तर म्हणून म्हटलं आता आंघोळ वगैरे करूया आणि पटापट पूजा करूया आणि चहा ठेवूया मस्तपैकी. तर मला सांगितलं त्याप्रमाणे मी थोडक्यात पूजा करते. वाव फिलिंग आहे, कारण की हे किचन बांधणं पण माझ्यासाठी खूप मोठं होतं, कारण सगळं खर्च वगैरे मॅनेज करणं, पण मी ते फायनली केलं आहे. तर असं म्हणतात नवीन जेव्हा गॅस म्हणजे जेव्हा चूल नवीन आपण हे करतो तेव्हा दूध तापत ठेवायचं असतं आणि ते उतू घालवायचं असतं प्रॉपर टेस्टला. बाकी मला माहीत नाही नेमकी कशी पूजा करतात, पण मला जेवढं माहिती होतं त्याप्रमाणे मी थोडंफार
केलंय. तर हे दूध ओतू जाण्याची वाट. आता किचन झाल्यानंतर आता मला असं वाटतंय की थोडं घर पण पूर्ण प्लास्टर वगैरे करावं, कारण आमचं एक आहे घर मातीचं आणि ते सगळं पाडून वगैरे करणं थोडं डिफिकल्ट आहे माझ्यासाठी असं मला वाटतंय. कारण घर तसं आमचं मोठं आहे आणि ही एकच खोली करताना समजतं की कसं ॲडजस्टमेंट करावी लागते. पण मी करेन, थोडा वेळ घेईन आणि मी पूर्ण घर पण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेन. ॲक्च्युली मातीचं घर असण्याचा काही तोटा नाही आहे, उलट खूप सुंदर आहे घर आणि मजबूत आहे. म्हटलं तरी आमचं घर 1976 मधलं हे घर आहे. पण आता जसं आपण चालतोय बदलतं सगळं जग आहे, त्याच्यामध्ये काही सोयी असणं गरजेच्या आहेत. त्या बऱ्यापैकी जुन्या पद्धतीच्या आहेत, पण काही गोष्ट आणखी पण म्हणजे माझा असा अनुभव आहे त्याच्यावरून बऱ्याच गोष्टी होत्या की मातीचं घर असल्यामुळे 4-5 वर्षांना बरीच आमच्या घरामध्ये ओल येते आणि ती ओल येते त्याच्यामुळे शेणाची जमीन असल्यामुळे पण त्याचे प्रॉब्लेम होतो, चालणं फिरणं ते खूप कठीण होतं. म्हणून मी 4-5 वर्षापूर्वी भरपूर ओल आलेली आणि नंतर गणपतीच होते म्हणून मग कार्पेट वगैरे घालून घेतलं आणि अजूनही तेच आहे कार्पेट. पण आता ते पण खराब होत आलं. म्हटलं की सारखं कार्पेट बदलला आणि ओल काही जाणार नाही, दरवर्षी ओल येतेच, तर त्याच्यापेक्षा आपण डेव्हलप करूया. थोडीशी लादी वगैरे घालून प्लास्टर वगैरे करून ओके ते दूध जात आहे. उद्याची तयारी. आमच्याकडे जास्वंदीचे गळे मिळताना, फुलं मिळताना खूपच वाट लागतं बाबा. तर मावशीकडे येईल म्हणून ॲटलिस्ट काहीतरी मिळाला. बिदून तोडून बिडून घेऊन जातो ना, तर दरवर्षी विकत आणतो. आगाडो खडेगाव तुला बघू आता फक्त आगाडो कसं असतात तो आठवला नाही माका. तर सगळे काही सामान होतं आम्हाला मावशीकडून मिळालो होतो. आंब्याचे टाळ, तिरडो वगैरे 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 असे काय लागणार सामान आता आम्ही घेतलं आणि आता आम्ही घरी जातो आणि घरी जाऊन बाकीची तयारी आहे. सामान आणलं तर ही मी गौरीची तयारी करते. आमच्याकडे गौरी गणपती नसतात, पण गणपतीसोबत गणपतीची शेजारी आम्ही अशी सगळं आहे 5 प्रकारचे झाडाचे पाले वगैरे जे काय म्हणजे बांबूची पानं, तिरडो, आगाडो शोधून मग केवढं वेळ लागलो माहिती आहे काय. मग शब्दच मुळात आठवत नव्हतो. आगाडो एवढं आठवलंय आणि फायनली आगाडो हे शब्द आठवलो माका आणि नंतर कळालं की आगाडो पण लागता. तर आगाडो ह्यो असो आगाडो असता. एक तर सेम म्हणजे रान असल्यासारखा जा, त्यामुळे ह्या शोधणं फार कठीण होता आणि एवढा सगळा शोधून माका फायनली आमच्या घराच्या पाठीमागेच मिळालो. म्हणजे कवलकट्ट्यात वगैरे जाऊन आगाडो नाही मिळाला, हे मिळालं. सो ही मांग्याची पानं म्हणजे बांबूची पानं, आगाडो ह्यो काय सांगो तिरडो गिरडो काय नाव आहेत ना भारी. हा हळदीचा झाड आणि हा मूळ म्हणजे लाल भाजी कशी असेल ते हा त्यातलं प्रकार हा मूळ म्हणतात. असे हे 5 प्रकार एकत्र करून ते छान बांधून आज आम्ही ते तुळशीत ठेवलेलो आणि उद्या गणपतीच्या पूजेच्या आधी गौरी पण आतमध्ये घेऊन गणपती बरोबर त्याची पूजा होतो. असं काहीसं असतं. आणि
फायनली आम्ही आता डेकोरेशनची तयारी करायला सुरुवात केली. पण त्याआधी आठवलं की भिंतीवरती काहीतरी चित्र काढलं पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की घरात कोणी बाई माणूस गेलं तर तुळस काढायची असते भिंतीवरती, आणि जर पुरुष माणूस गेलं तर वड किंवा पिंपळ, असं काहीसं आहे, अशी पद्धत आहे. भिंत रिकामी ठेवायची नाही, काहीतरी काढलं पाहिजे. तर दरवर्षी मी माझ्या मैत्रिणीला बोलवते चित्र काढायला. यावर्षी काहीच काढलं नव्हतं आणि मग अचानक म्हटलं मीच काहीतरी आता काढते, एक शास्त्र म्हणून. आणि त्यानंतर पडदे लावायचे होते आणि माझी हाईट तेवढी पुजत नव्हती, म्हणून पटकन सचिनला बोलायला म्हटलं ती मोठा स्टॅपलर घेऊन आणि मला छान पडदे मारून दे. यावर्षी काही जास्त डेकोरेशन करायचं नाही आहे, पण अगदीच सिम्पल नाही ठेवायचं, म्हणून मग त्याला बोलवून मी ते सगळं पटापट लावून घेतलं. त्याच्यानंतर माझ्या मदतीला धनेश आला. धनेशने, म्हणजे माझ्या भावाचा मित्र, जो माझा भाऊ पण मी त्याला मानते, तर त्याने मला मदत केली आणि मग त्या गोंड्याच्या माळा बिळा आम्ही त्या सोडल्या आणि सगळं फटाफट आवरून घेतलं. त्यानंतर आम्ही सुरुवात केली ती माटोळी बांधायला. खरं तर हा मोठा टास्क होता, कारण की जो तो दोर होता ना, तो एवढा तुटत होता सारखा, त्यामुळे तो घट्ट बांधणं पण गरजेचं होतं आणि जेवढं त्याला ताणलं तेवढं तुटत पण होता. आणि हे काम मी ना कधीच करत नव्हते. मी ना आईकडे द्यायचे सगळं. आई एका ठिकाणी बसायची आणि ते बसून सगळं बांधून द्यायचे आणि नंतर मग आम्ही त्याचं अडकवणं वगैरे, पाठीला बांधणं वगैरे हे काम आम्ही करायचो. गेल्या वर्षी शरू होती मदतीला, सचिन होता, पण यावर्षी मी, मयू आणि मयूचा मित्र, आम्ही 3घच जण होतो. आणि हे जे बांधण्याचं काम होतं हे मला एका पॉईंटला एवढं इरिटेट करत होतं की काय, म्हणजे सगळी कामं बाजूला आणि हे काम का नाही होतं माझ्याकडून, गाठ मारण्याचं, किंवा तो दोरासारखं तुटत होतं, त्याच्यामुळे ते काम वाढत होतं. पण फटाफट आवरलं. आईला माझ्या नेहमी अशी माती अशी भरलेली हवी असायची, म्हणजे कुठेही जागा दिसतं का म्हणे, गॅप दिसतं का म्हणे, असं तिचं नेहमी म्हणणं असायचं. अशी एकदम पॅक सगळ्या ह्या जी काही पानं फुलं आहेत यांनी सगळी बांधून अगदी कच्चं बांधायची, अशी तिची नेहमी ती आम्हाला सांगायची. आणि त्याचप्रमाणे आम्ही यावर्षीसुद्धा तशीच बांधण्याचा तेवढाच प्रयत्न केला. याचा मला माझ्या भावाला खूप छान वाटलं की आम्ही तो प्रयत्न केला. आणि आमचा हा प्रयत्न काहीसा असा होता, आम्हीच खूप खुश झालेलो माती बघून. त्यानंतर सगळं आवरून साधारण आम्ही रात्री 1:30 वाजताच गणपती बाप्पांना घरी आणलं होतं, कारण सकाळी पहाटे लवकर भटजी येणार होते. म्हणजे 5:30चा टायमिंग दिला होता आणि बरंच सकाळी कोणाला शोधणार गणपती आणण्यासाठी, म्हणून आम्ही रात्रीच 1:30 वाजता बाप्पांना आणलं होतं. आणि त्यानंतर मी काही झोपू शकले नाही, कारण की मला टेन्शन होतं की मी जर झोपले आणि सकाळी भटजी येऊन वगैरे गेले तर बापरे, त्या सगळ्या भीतीने मी काही रात्रभर झोपले नाही. आणि फायनली सकाळ झाली. नाही ह्या कर, पाठी कर, ह्या तो होतं बघून मग तू दिसत नाही काय, ह्या बोकत नाही तुला. हो, परफेक्ट. नमस्कार सगळ्यांना, गणेश चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. 6 वाजलेत, ॲक्च्युली 5:30 वाजता सांगितलं होतं भटजींनी येणार आहेत म्हणून, पण आता 6 वाजलेत आणि बाजूच्या घरात आलेले आहेत. लगेचच तिकडची पूजा करून ते आमच्याकडे येतील. तर पूर्वी सगळी तयारी पटापट करून, म्हणजे सगळं केलेलं आहे, पण एक लास्ट चेक करते काय राहिलं आहे की नाही वगैरे. आणि तुम्ही पण आमच्या गणपतीची पूजा बघा, आशीर्वाद घ्या आणि मी तयारी करते.
एकदा फक्त चेक करा हा. काय राहिलंय का, कारण की हां सर जसं काय जमलं त्या पद्धतीने काढलं. हो इथे 11 विडे ठेवले. हां चालेल. हा तिथे पण ठेवावं लागतो ना एक विडा. हो तिथे इथे एक विडा. असं ओके. हे पण उलट ठेवलं. उलटा हो गणपतीला ठेवा. श्री गणेशाय नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. आचम्य तीनदा पाणी पडतात एकदा सोड. श्री केशवाय नमः. श्री नारायण नमः. श्री माधवाय नमः. श्री गोविंदाय नमः. श्री त्रिविक्रमाय नमः. श्री वामनाय नमः. श्री सिद्धराय नमः. श्री ऋषिकेशाय नमः. श्री पद्मनाय नमः. श्री अनुरुद्धाय नमः. श्री उदोक्षाय नमः. श्री नारसिंहाय नमः. श्री अच्युताय नमः. श्री जनार्दनाय नमः. श्री उपेंद्राय नमः. श्री हरे नमः. आता तुळशी पत्र घे आणि आजूबाजूला पाणी शिंपड. बाप्पाची तर पूजा झाली आणि त्याच्यानंतर मी म्हटलं सगळं आवरून घेऊया आणि आता आळस करून चालणार नाही. जरी रात्रभर झोपले नाही तरी पण आता जेवणाला तर लागलंच पाहिजे, म्हणून मी फटाफट सगळं तिकडचं जे काही सामान वगैरे होतं ते उचलून घेतलं आणि त्यानंतर मी माझ्या जेवणाच्या तयारीला लागले. जेवणाची तयारी करायला तर सुरुवात केली, पण नंतर माझे व्हिडिओज आणि करायचे राहून गेले. पण मी काही मिनी ब्लॉग्स बनवल्या ज्यामध्ये तुम्हाला माझे 11ही दिवसांमध्ये मी काय काय केलं हे सगळं तुम्हाला बघता येईल. तर हा व्लॉग तर आवडलाच नक्की लाईक शेअर कमेंट आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराच. पण त्याचबरोबर माझे सगळे डेली मिनी व्लॉग्स पण नक्की बघा. ते पण आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा.
आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. लव यू ऑल.